नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील कामठा या गावामध्ये या गावाचा महत्त्वाचा असा विषय आहे की या ठिकाणी खंडोबारायाची खूप मोठी अशी जत्रा भरली जाते। या जत्रेनिमित्त आमचे शीख बांधवांकडून येणाऱ्या भक्तगणांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केले जाते। या ठिकाणी पोथी पुराणाचं वाचन सुद्धा केले जाते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पालखीचं आयोजन केले जाते। वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केले येते। या ठिकाणी आहेत कामठा गावातील सरपंच, उपसरपंच, त्यांची कमिटी, यात्रा कमिटी, पत्रकार बांधव, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत। आपण जाणून घेऊ। या ठिकाणी आमचे मित्र हरजिंदर सिंग महाराज, आपण जे अन्नदान चालू आहे त्या संदर्भामध्ये काय सांगू शकता आणि केव्हापासून हा इतिहास चालू आहे? आमचे आजोबा खंडासिंग सुजानसिंग कामठेकर यांनी यांच्या वयाच्या आज 71 वर्षापासून यांनी आज हे आमची परंपरा चालू आहे शीख समाजाची। आणि आज आमच्या गावामध्ये कामठा बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथून आज वर्षभर पोथी वाचन केल्यानंतर त्यांची खंडोरायाच्या ज्या दिवशी पालखी राहते त्या दिवशी सगळे गावामधले 27 जातीचे लोक आमच्या गावामध्ये राहतात। आणि सगळेजण पूर्ण जे मुली बाहेर गावून जे आज लग्न करून गेलेले आहेत ते सगळेजण इथं येतात आणि सगळ्यांचा मेल होते इथं। आणि ज्यांची आज इथं समजा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण जातीचे सगळ्या समाजाच्या मुली, मुलं, जावाई सगळे खूप काही लोक येतात। आणि गुरुद्वाऱ्यामध्ये हे जे गुरुद्वारा आज आमचा बांधलेला आहे वरी दिसत आहे तुम्हाला, या गुरुद्वाऱ्याची वर्षभर आज पोथीची समाप्ती होती आणि अन्नदान करण्याचे आम्ही प्रयत्न करतो। दरवर्षी 2-3 हजार 4 हजार पर्यंत आम्ही जेव घालायचे प्रयत्न करतो। आणि दरवर्षी भंडारा आतापर्यंत 71 वर्ष झाले चालू आहेत। आणि ज्याचं नवस आहे त्यासाठी या पालखीच्या खालून जातात आणि या पालखीसाठी ज्याला मूळ बाळ नाही ते सगळे लोक इथं येऊन त्या पालखी खालून जातात। आणि या पद्धतीने आजपर्यंत हे चालू आहे आणि पुढेही चालू राहील। जवरक आज चलाले पुढे बी चालू ठेवायचे प्रयत्न ठेवू। आणि चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने आज आमच्या गावाला खूप काही निधी दिलेली आहे। आणि खंडोरायाचं मंदिर बांधकाम करण्यासाठी आता काही दिवसामध्ये बांधकाम सुरू होणार आहे। आणि या पूर्ण ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणामध्ये यांनी सहकार्य केलेले आहे। साहेबांनी 43,50,00,000 रुपये अशोकराव माजी मुख्यमंत्री साहेबांनी व आता सिरजाताईंनी यांनी आज सकाळीच त्यांनी भेट देऊन गेलेत। आणि आज इथं आपल्या इथं आज 16 तारखेला शुक्रवार दिवशी आज साजरा करण्यात आलेला आहे। आणि धन्यवाद। आपण पाहिलं गेल्या 71 वर्षाचा हा इतिहास आहे अन्नदानाचा। इथून पुढेही असाच पुढे चालू राहील। मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आपल्यासोबत आहेत हिवरा येथील महाराज, जे तलवारीच्या धारेनं आपल्या पोटावर मारून घेतात त्याच्या माग डांगे महाराज असे उपक्रम आपण किती केलेले आहेत आतापर्यंत आणि कुठं कुठं करता आणि ह्या मागची ख्याती काय आहे? या घटनेला जवळपास 350 ते 450 वर्ष झालेत। या गावचे राणोजी निकम नावाचे भक्त होते आणि ते आमच्या पूर्वजाचे शिष्य होते। आमचे पूर्वज महाजी डांगे आणि राणोजी निकम त्या काळामधील गुरु आणि शिष्य असं त्यांचा हे होते, नातं होतं। आणि त्यामुळं त्यांनी आमच्या हिवरा गावामध्ये यायचे आणि आल्यानंतर त्यांनी आमच्या महाजी डांगे नावाचे जे पूर्वज होते त्यांना गुरु करून घेतलं। आणि गुरु करून घेतल्यानंतर त्यांनी तिथूनच एक दगडाची शिळा घेऊन घराच्या दारातली दगडाची शिळा घेऊन ते मंदिराच्या ठिकाणी आपलं कामठा या गावामध्ये आलेत। गावामध्ये आल्यानंतर त्याचा जो व्यवसाय होता शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय होता। गावोगाव जायचे ते शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय करत हिंडायचे, फिरस्ती त्यांचा एक व्यवसाय होता। आणि त्यांचा एक नित्यनेम होता की रोज देवाला स्नान करायचा आणि ते जे गुरुकडून देव म्हणून मानून आणलेला होता त्या देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतरच आपण स्वतः प्रसाद ग्रहण करायचा। आपल्या पोटाला जे काही अन्न लागते ते ग्रहण करायचं। परंतु सोबतच्या काही लोक होते त्यांचा त्या काळामध्ये भाव तेवढा नव्हता, विचलित होता। आणि त्यांनी काय केलं, एका ठिकाणी नागफण्याची जाळी होती, खूप मोठी अशी 10 ते 15 गुंठ्याची नागफण्याची जाळी। पूर्वी अशी सांगायची लोक, आमचे पूर्वज सांगायचे, नागफण्याच्या जाळीमध्ये काही जर टाकलं
तर आयुष्यभर सापडायची नाही, एवढे काटेरी व्यवस्था त्या नागफण्याच्या जाळ्यामध्ये राहायची. आणि सोबतच्या लोकांनी ते देव उचलून त्या नागफण्याच्या जाळ्यामध्ये टाकून ठेवला. एक नाही, दोन नाही, त्या भक्ताने, राणोजी निकम नावाच्या भक्ताने या कामठ्याच्या 5 दिवस लिंबाच्या झाडाखाली उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर अन्न सोडून दिलं, पाणी सोडून दिलं, आणि जे काय आपले शेळ्या मेंढ्या होत्या त्यांचा सुद्धा त्याग केला, आपल्या परिवाराचा त्याग केला, मुलाबाळाचा त्याग केला. माझा देवच माझ्यापासून निघून गेला, पुढचं आयुष्य मी कसं जगायचं आणि का जगायचं, असा त्याने त्यावेळेस लोकांना, कामठ्या येथील ग्रामस्थांना प्रश्न केला. ही परंपरा आपण केव्हापासून करताय सुरुवात, आणि याच्यानंतर ही परंपरा चालू ठेवण्यासाठी कोण आहे? तेच मी सांगतो तुम्हाला. थोडस शॉर्ट मध्ये घ्या, जेणेकरून आम्हाला पण त्या देवाला 5 दिवसानंतर एक सांगायचं म्हणलं तर आजही या कलियुगामध्ये महत्वाचं सांगायचं तुम्हाला झालं तर ते देव नागफण्याच्या जाळ्यातला त्यांच्या ते झोळीमध्ये येऊन बसला, आणि ते देव आज मंदिरामध्ये आहे. ते माझ्या हाताने पालखीमध्ये विराजमान करतात. आजही ते 350 ते 450 वर्ष झाले त्या देवाला जागृत असं देवस्थान आहे. आणि महाजी डांगे यांच्या काळापासून म्हणलं तर जवळपास आज 7वी पिढी आहे माझी. ही परंपरा तलवारीची जी आहे कामठा गावामध्ये, ते 7वी पिढी आहे. आणि याच्यात सर्वात महत्वाचं हिंदू, शीख बांधव, मुस्लिम बांधव आणि ईसाई बांधव सर्व मिळून ही यात्रा करतात. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर सर्व धर्मीय समभाव जर पाहायचा असेल तर कामठा यात्रेमध्ये निश्चितच बघायला मिळते. धन्यवाद. आपण पाहिलं की खरोखरच अर्धापूर तालुक्याचं नावलौकिक करण्यासाठी एकमेव अशी ही यात्रा आहे. या यात्रेमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि खास म्हणजे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आमचे ख्रिश्चन बंधू आहेत, शीख बंधू आहेत, यांचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठा सहभाग आहे. आता इथून पुढे आपल्यासोबत सरपंच आहेत. सरपंच साहेब, इथून पुढे काय काय कार्यक्रम आहे आणि कशा पद्धतीचे आयोजन आहे? आज पालखीचा मेन कार्यक्रम संपलेला आहे, आणि यानंतर आता जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आणि उद्यापासून शंकरपटाला सुरुवात होत आहे. शंकरपट 2 दिवसाचा आहे, आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्या आहेत सोमवारच्या. विशेष म्हणजे मी इथं आल्याच्या नंतर आमच्या सरदार रणजित सिंग खंडा सिंग कामठेकर यांना खूप मिस करतो, कारण त्यांनी जे चेंज केले गावामध्ये, त्यांच्या पॅनल थ्रू इतके स्वच्छता गावामध्ये, हे आम्हाला, मी त्यांचाच आदर्श घेतो आणि काम करत असतो. मी साहेबाला कधी बी इथं आल्याच्या नंतर, यात्रेला आल्यानंतर, कारण साहेब जेव्हा होते ते हीच परंपरा त्यांनी सुद्धा त्यांच्या पुतण्याने चालू ठेवलेली आहे. त्यांचे चिरंजीव आहेत नवदीप कामठेकर, हे सुद्धा सोबत असतात. मला एकच म्हणायचं आहे की आमच्या गावामध्ये 27 जाती आहेत, आणि 27 जातीचे लोक एकत्र येऊन पालखीला धरतात, पालखी खालून जातात. जे बाहेर गावामध्ये लेखी दिलेले आहेत आमच्या गावाच्या, ते पालखीच्या दिशा आवर्जून येत असतात इथं. धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचे, ज्या पद्धतीनं सरपंचाने सांगितलं की सरदार आमचे जे सरपंच होऊन गेले, खरंच रणजित सिंग महाराज त्यांचं जेवढं मोलाचा वाटा होता या यात्रेमध्ये, आज ते गेल्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये तो वाटा कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय. पण तरीही सुद्धा त्यांचे पुतणे या ठिकाणी ते उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे चिरंजीव भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अशीच साथ मिळेल एवढीच खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे जी तलवार आहे या शीख बांधवाचीच आहे, आणि ती तलवार मला वाटते 40-50 वर्षापासून ते पालखीच्या वेळेस यांचे जे पंजोबा होते तेव्हापासून ती प्रथा आलेली आहे, आणि ती तलवार आमच्या खंडासिंग महाराजाची आहे. ह्या परिवाराशी खूप जवळीक नातं आहे यात्रेचं आणि याचं. मी आनंद शिंगारे, नांदेड अर्धापूर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. जेवण करतो.